मित्रांनो, तुम्ही जर कोकणात येत असाल आणि कोकणात तुम्ही जर मालवणमध्ये थांबत असाल तर मालवणमध्ये खूप चांगलं एक असं होमस्टे आहे. होमस्टे म्हणू शकता किंवा हॉटेल पण आहे ती. आणि पूर्ण सी फेसिंग आहे. आणि पुढे त्या हॉटेलमधून पूर्ण सिंधुदुर्ग किल्ला आणि आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा बांधण्यात आला आहे सर्वात मोठा इथे मालवणमध्ये. तर तो त्या हॉटेलपासून तिथून तुम्हाला व्ह्यू पूर्णपणे दिसतो. तर मी दाखवतो आहे तुम्हाला. हे बघा, इकडे ही हॉटेल आहे, हॉटेल दर्यादिल म्हणून. आणि इथे जर तुम्ही स्टे केला तर पूर्ण हा सी फेसिंग आहे. आणि समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. आणि इकडे हा जो आहे सिंधुदुर्ग किल्ला आणि तो पद्मागड. आणि इथून जेटी भेटतात तिकडे आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जाण्यासाठी. आणि तिथे रूम AC आणि नॉन AC रूम पण आहे. त्यांच्याकडे फूड पण अवेलेबल आहे. तुम्ही जर त्यांना ऑर्डर दिली तर ते तुमच्या ऑर्डरनुसार, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार ते तुम्हाला फूड पण अवेलेबल करून देतील. जर तुम्ही कोकणात येत असाल तर नक्की ह्या होमस्टेला आणि हॉटेल दर्यादिलला नक्कीच भेट द्या. आता तुम्हाला आतमधला इंटेरियर दाखवणार की कसं काय असणार आहे. AC आणि नॉन AC दोघं रूम आहेत त्यांच्याकडे. बाकी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचे नंबर्स आणि डिटेल मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ते काका एवढे चांगले आहेत ना. आता बाहेर ना थोडा क्राऊड होता. तर मी बोललो काका मी ठीक आहे माझ्या रूममध्ये जेवतो. हां, तर रूममध्ये जेवतो. तर त्यांनी खास माझ्यासाठी हा टेबल घेऊन आले, खुर्ची घेऊन आले. परत ती प्लेट प्लेट आहे. हा सौंदळ मासा आहे, राईस, त्याच्यानंतर कढी, सोलकढी आणि कचुंबर आणि आपलं कांदा आणि चपाती वगैरे. आणि अजून ते बोलले की सोलकढीचा ग्लास पण घेऊन येतात. खरंच मी तर आतापर्यंत एक्सपिरियन्स नाही केली की अशी एवढी सर्विस पण कोणी देऊ शकतं असं. आणि खूप छान आहेत ते, मनाने एवढे चांगले आहेत ना. खूप चांगली माहिती देत आहेत आणि डेली आपल्याला सगळ्या गोष्टी सांगत आहेत कुठे काय. आणि बाकी काही ॲक्टिव्हिटीज आहेत तर ते मला त्यांच्या कॉन्टॅक्टनुसार सांगतात. आणि मी तिकडे जातो ना तर मला तिकडे थोडेफार कन्सेशन पण भेटतं त्यांच्यामुळे. तर मला खूप चांगला एक्सपिरियन्स आला. Thanks for watching Ajay More Creation channel. Like, comment, subscribe.